हे बघा आगळ टाकलं आहे. हे आपल्या मित्राने दिलं आगळ सावंतवाडीमधून. आता आपलं कोळंबी टाकून घ्यायचं. मसाला आगळ पण मस्त बघायचं बघताय ना, मस्त कुरकुरीत झालं आहे. छान असे ताट सजलेले आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे जस्ट बॅकपॅक अँड एक्सप्लोर प्रदीप. मित्रांनो, आज आहे बुधवार आणि आज प्लॅन झालेला आहे कोळंबी रस्सा आणि बोंबील फ्राय करण्याचा. तर आपण बाजारातून आणलेले आहेत, त्याचं प्रिपरेशन करते रश्मी. आणि आता बघा वातावरण पण झालेलं आहे ढगाळ, मस्त आहे की मस्त सुंदर वातावरण झालं आहे. काल पाऊस जरा जास्तच होता, आज थोडा जरा रिमझिम आहे. छान वाटतं. इथे बघताय ना, हे बघा इथे आता कोळंबी आणि बोंबील साफ करते. चांगली साफ करून घ्यायची. आता थोडी मच्छी महाग आहे, 200 रुपयाला बोंबील भेटले आणि 200 रुपयाला कोळंबी. बघा साफ करून घेतलेले आहेत. हे बघा आगळ टाकलं आहे. हे आपल्या मित्राने दिलं आगळ सावंतवाडीमधून. बघा एक दोन वेळा रेसिपी बनवली होती, मस्त होते याची पण, छान आहे. हे 5-10 मिनटं थोडंसं असं मस्त मुरून द्यायचं आगळमध्ये, म्हणजे कसं चव चांगली लागेल याची. सोलकढीसाठी पण वापरू शकतो हे. छान असं चांगलं मस्त आहे की लागलं पाहिजे त्याला. पण विचारतोय काय लावलंय. आणि त्या बाजूला प्रिपरेशन पण चालू आहे रस्स्यासाठी. या मित्रांनो, चाय प्यायला सकाळचा कोरा चहा मस्त अमृततुल्य. आता जरा पावसामुळे आणि ऑफिस वर्कमुळे थोडे बाहेरचे व्हिडिओज थोडं कमी येतील, पण येतील. थोडं आता घरचे थोडे रेसिपी एक टाईम सांभाळून करावं लागतं. वा मस्त आहे. कांदा टोमॅटो थोडं कापून घेतलं आहे आणि इथं लसूण प्रिपरेशन चालू आहे. घरचा मसाला लसूण तेलामध्ये थोडं भाजून घ्यायचं मस्त आहे. पावसाची सर बघा येते. कांदा टाकलाय.
लसूण बघा मस्त लालसर झाले. कांदा पण थोडा मस्त की थोडा करपला ना, एक नंबर केला. चांगला भाजून घ्यायचा. टोमॅटो टाकले आता. मिश्रण एकजीव करून घ्यायचं मस्त. हे बघा इथे मस्तपैकी भाजून घेतलं. छान असं परतून घ्यायचं. आता घरचा मसाला ॲड करायचा. हळद टाकली. चटणी टाकून घ्यायची. मला जेवढं तिखट पाहिजे तेवढं टाकून घ्यायचं. मिश्रण एकजीव करून घ्यायचं छान असं. आता आपलं कोळंबी त्यात टाकून घ्यायचं. मस्त की आता छान अशी चव त्यात उतरली असणार आगळची. आपला कांदा टोमॅटो चटणी मसाला सर्व मिक्स केला आहे. थोडा चिकन मसाला टाकला त्यात. छान असे चव येण्यासाठी. थोडं पाणी ॲड केला. जसं की ग्रेव्ही पाहिजे असेल तसं तुम्ही पाणी ॲड करू शकता. जास्त पाणी पाहिजे असेल तर जास्त, ग्रेव्ही पाहिजे असेल जास्त पाणी, कमी पाहिजे असेल तर कमी पाणी करायचं. मस्त असं झालं आहे. मीठ टाकून घ्यायचं. मिश्रण मस्त एकजीव करून घ्यायचं. गॅस वाढवून थोडं मस्त आहे की छान असं उकळी येईपर्यंत थोडं गरम करून घ्यायचं.
छान असा स्मेल येतो आता, मस्त वाटतंय. एक 5-10 मिनटं थोडं वेट करायचं, म्हणजे आपली उकळी आल्यानंतर थोडंसं मग आपलं रेडी. मस्त असं उकळी येते आता. वाव, एक नंबर वाटतोय. छान अशी उकळी आली आहे. मसाला आगळ पण मस्त मिक्स झालाय. बघा, आपला हा कोळंबी रस्सा रेडी झाला. तर बघताय ना मित्रांनो, आकळ लावलेली आपली बोंबील, त्याला आपण लावलेला आता चटणी, हळद, आणि थोडंसं मीठ. हे फ्रायसाठी आपण हे प्रिपरेशन करतो. आता मस्त आहे की एकजीव करून घ्यायचं आहे. मस्त आहे की आता बघा, हे छान असं मिश्रण एकजीव करून घेतलंय. थोडा वेळ असंच ठेवायचं, मसाला पूर्ण आतमध्ये रुजला पाहिजे. पनू झाला रेडी स्कूलला जायला. मग पनू काय करणार स्कूलमध्ये जाऊन? हा, व्हेरी गुड. अरे बघा, बोंबील फ्रायसाठी आपण तेल गरम केलं बघा तव्यामध्ये. आणि इथं तांदळाचं पीठ घेतलं. त्याला प्रॉपरली साऱ्या बाजूने हे पीठ लावून घ्यायचं. तेल थोडा वेळ गरम करून हे बोंबील ऑइल फ्राय करून घ्यायचे बघा मस्त. करून गेल्या शाळेत. खीरा नाही पाडलं.
छान असं आता तेलामध्ये फ्राय चाललं आहे. नंतर परतून घ्यायचं. मस्त आहे की बघा शिजलेलं. आता हे परतून घ्यायचं. चार बाजूने कुरकुरीत झालं पाहिजे मस्त आहे. मग काय चव लागते अफलातून अप्रतिम असते. मस्त. बघा इथं बघताय ना मस्त कुरकुरीत झालं आहे. तेल टाकून घ्या मस्त की. चांगला वेळ फ्राय झालं पाहिजे. बघा इथं बघताय ना मस्त की खरपूस असं भाजून घेतलंय. तर आता हे पण रेडी झाले. टेस्ट करूया. मस्त वातावरण झालं. पावसाने मस्त वातावरण केलं. इकडे हिरवळ हिरवळ. कोळंबी घेतले आणि हे बोंबील फ्राय आणि चपाती. छान असे ताट सजलेले आहे. टेस्ट करूया. छान आहे मस्त एक नंबर आहे. हळद आणि मसाला टाकला ना आपला घरगुती मसाला तर टेस्ट मस्त लागते. कोळंबीची साईज पण मोठी आहे ना त्यामुळे खायला छान वाटतं. बोंबील फ्राय ट्राय करूया. बोंबील फ्राय मस्त आहे की. बघायचे कुरकुरीत झालेला आहे. असा आवाज आला पाहिजे कुरकुरीत. छान मस्त एक नंबर. बोंबील मस्त शिजलं. राज घ्या थोडा. कोळंबी रस्सा ॲड करूया त्यात. कोळंबी घेतल्या बघा.
पावसासंग पण छान लागतं आहे, एक नंबर, मस्त आले. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे कोळंबी रस्सा आणि बोंबील फ्राय. तर हा व्हिडिओ तुम्ही रेफर करू शकता, घरी पण बनवू शकता. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू असं पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप एक्सप्लोरिंग. बाय.